फवारा मारताना दिसतोय पलीकडं. चालू आहे ते धुराळ दिसते बघा. फवारा मारतोय पेट्रोल पंपाने चालू आहे. एकराला 200 लिटर पाणी, 2 पुड्या त्याच्या 2 पुड्या याच्या. आणि ह्या पद्धतीनं आपण जमीन ओलवून मारायचं आहे. जमीन ओलवली नसेल तर थोडा रिझल्ट कमी मिळतो, म्हणून जमीन ओलवायची आणि त्या पद्धतीनं आपण मारायचं. हे गहू पीक चांगलं आहे. 1 तणनाशक मारलं. आता या तणनाशकानंतर एकरी 1 पोतं युरिया आणि 10 किलो झिंक इसकडून फेकायचं आणि पाणी द्यायचं. बस तुमचं पीक पदरात. मग हार्वेस्टरनं काढायचं. काही खर्च कमी. बी खत साधारण 10,000चा खर्च होतो, पण ॲव्हरेज 20 क्विंटल आरामात किलोला कट्टा आमच्याकडे निघतो. तुम्ही पण प्रयत्न करू शकता. बघा कसा गहू आहे तो. भरपूर मोठा प्लॉट आहे. 9-10 एकर यावरची गहू केला आहे. चांगला आला आहे. चांगल्या रिसर्चच्या व्हरायटी पेरल्या आणि असं काळजी घेतलीच. एकरी 50 किलो बी पेरलं. भरपूर फुटवा आला याला. हे फुटवा जितका चांगला दाट भरपूर गहू तितकं उत्पादन भरपूर. प्रत्येकाला एक काडीला लुंबी येतेच आणि ते लुंबीमध्ये 50-60 गहू असतात. म्हणजे एका गव्हाचे 50 होतात. म्हणजे 1 किलोच्या पेरणीला 50 कट्टे गहू होतो. मी भीत 40 सांगतो. काही लोक 30 क्विंटलपर्यंत गेलेत. पण आरामात चांगल्या पद्धतीने केल्यास 20 ते 25 क्विंटल गहू निघतो. 25 क्विंटल म्हणजे आज 3,000 भाव. 4,000 होता गेल्या वर्षी, पण 3,000 भावाने 70-75 होतं. 10-12,000 खर्च केला. 50,000-1,000 नेट खिशात उरतात. कुठलाही धोका पत्करण्यापेक्षा एक घट्ट सोनं कसं असते तसं हे गहू पीक एक घट्ट सोनं आहे. 100 दिवसात पाणी आहे. 6 पाण्यामध्ये गहू येतो. मक्यालासुद्धा 6 पाणी लागतात. पण मका हार्ड आहे. लेबर आणि आळीच्या फवारण्या आणि पुन्हा मजुरी सोलायची भरडायची. याला डायरेक्ट हार्वेस्टर चालतो. म्हणून गहू हे पीक आपण करावं, चांगल्या पद्धतीने करावं, दाट पेरावं. तणनाशके